प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी बनवलेली आहे डाळ आणि कोबीची चमचमीत आणि चटकदार अशी भाजी। कोबीची भाजी आपण बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे बनवतो असं, जसं की मुगाची डाळ घालून, तुरीची डाळ घालून किंवा शेंगदाण्याचा कूट घालून। तर आज आपल्याला बनवायची आहे झटपट होणारी कोबीची भाजी, तेही चणा डाळ घालून। तर पाहू शकता मी एक कोबी घेतलेला आहे। आता याला आपल्याला चिरून घ्यायचा आहे। आता कोणाला बारीक चिरलेला आवडतो किंवा कोणाला मोठे चिरलेला आवडतो, तर मला एवढा लागणार नाही आहे। मी आता हा अर्धाच कोबीच घेणार आहे, कारण 2-3 माणसांसाठी अर्धा पुरेसा होतो। तर चला आता आपण चिरून घेऊया। तर हे बघा, आता मला उभा चिरलेला आवडतो म्हणून मी अशा पद्धतीने वेळेने उभा चिरून घेते। जर तुम्हाला बारीक चिरलेला आवडत असेल तर तुम्ही बारीक चिरू शकता किंवा किसणीच्या सहाय्याने सुद्धा किसून बारीक चिरता येतो। तर मला असं लांब लांब आवडतं म्हणून हे बघा असं लांब लांब चिरून घेते, कारण खाताना पण छान वाटतं असं थोडंसं असं लांब लांब चिरलेला असला। तर हे बघा पाहू शकता मस्त असा लांब लांब मी चिरून घेतलेला आहे वेळीच्या सहाय्याने। हे बघा अशा पद्धतीने। तर चला आता मी कोबी जो आहे ना तो अख्खा असा चिरून घेते। तर चला आता हा कोबी पाहू शकता मी वेळीच्या सहाय्याने चिरून घेतलेला आहे आणि मस्त असा लांब सडक असं चिरून घेतलेला आहे। आता आपल्याला हा कोबी काय करायचा आहे, अगोदर धुवून घ्यायचा आहे। आता कोबीची भाजी जेव्हा बनवतात तेव्हा कोबी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा, म्हणजे भाजी केल्यानंतर त्याचा वास येत नाही, काही नाही। त्यामुळे कोबी अगोदर आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर आज आपल्या कोबीची जी भाजी आहे ती चणा डाळ घालून बनवायची आहे। तर मी 1 तास अगोदर चण्याची डाळ जी आहे भिजत ठेवली होती आणि 1 तासात बघा छान भिजलेली आहे। तर चला आता कोबी आणि चण्याची डाळ जी आहे स्वच्छ आपण धुवून घेऊया। कढई गरम झाली की त्याच्यामध्ये टाकायचं आहे 4 चमचे तेल, आणि तेल जे आहे ना थोडंसं आपण गरम होऊन देऊया। तर चला आता कोबीची भाजी बनवून घेऊया। 1 चमचा जिरे, अर्धा चमचा मी टाकलेला आहे मोहरी, थोडीशी घेतलेली आहे हिंग पावडर, आणि थोडंसं मी घेतलेलं आहे कढीपत्ता। आता आपल्याला हिरवी मिरचीचा वापर न करता आपण लाल मिरची पावडरमध्ये कोबीची मस्त झणझणीत भाजी बनवणार आहोत। तर ही घेतलेली आहे मी लाल मिरची पावडर। आता मी 1.5 चमचा घेतलेली आहे। आता प्रत्येकाचं तिखट जे असतं त्याचं प्रमाण कमी जास्त असू शकतं, तसं तुम्ही तिखट घेऊ शकता, पण 1.5 चमचा बरोबर होतं। आणि अर्धा चमचा हळद पावडर। आता हे मसाला जो आहे ना मिक्स करून घेऊया। आणि आता हा धुवून घेतलेला कोबी टाकूया कढईमध्ये। आणि कोबीची भाजी शिजवताना त्यामध्ये पाणी टाकायची गरज लागत नाही, कारण वाफेवरच कोबी व्यवस्थित शिजतो। तर चला आता कोबी टाकून झालेला आहे। आता अगोदर काय करूया, आपण हा कोबी जो आहे ना मिक्स करून घेऊया, कारण मसाला खाली आहे। त्यामुळे अगोदर आपण कोबी मिक्स करून घेऊ। आता व्यवस्थित हा मिक्स करून झाला की त्यामध्ये आपल्याला टाकायची आहे भिजवून घेतलेली ही चण्याची डाळ। आता बऱ्याच जणांना कोबीमध्ये मुगाची डाळ, तुरीची डाळ किंवा भाजल्या शेंगदाण्याचा कूट टाकून करायला आवडते। प्रत्येकाची आवडसुद्धा वेगवेगळी असते, पण चणा डाळ घालून सुद्धा कोबीची भाजी छान होते। अगदी ज्यांना कोबीची भाजी खायला आवडत नाही ते सुद्धा आवडून तर चला ते बघा छान आता ही मिक्स झालेली आहे। आता चवीनुसार टाकूया मीठ। तर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता आपण हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि स्लो गॅसवरच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। आता कोबीच्या भाजीमध्ये आज आपण चण्याची डाळ वापरलेली आहे। जरी ती भिजवून घेतलेली असेल तरी पण तिला थोडंसं शिजवून घ्यावंच लागतं, कारण ती पण डाळ व्यवस्थित शिजली गेली पाहिजे। तर त्यासाठी आपण काय करूया, 1-2 मिनिटासाठी फक्त आपल्याला ठेवायचं आहे कोबीची भाजी शिजवून घेण्यासाठी झाकण। जास्त वेळ आपण झाकण ठेवणार नाही, ते कारणसुद्धा तुम्हाला सांगते। तर चला अगोदर आपण झाकण ठेवूया। चला 1-2 मिनिटं झालेलं आहे, झाकण काढून पाहूया। तर आपण कोबी शिजवलं त्यामध्ये अजिबात पाणी टाकलं नव्हतं, तरी पाहू शकतो वाफेने कोबीला ऑटोमॅटिक पाणी सुटतं, त्यामुळे पाणी टाकायची एक्स्ट्राची गरज लागत नाही, काय नाही। आता मात्र आपण याच्यावरती झाकण ठेवणार नाही आहे। एक पहिलीच आपण वाफ काढून घेतली झाकण ठेवून की पुन्हा अजिबात त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही, कारण शिजल्यानंतर काय होतं, झाकण ठेवून जर कोबी शिजवला तो कोबीच्या भाजीचा वास येतो, मग त्यामुळे बरेच जण ते खात नाही। तर तुम्ही पाहिलेच असेल, जर कधी कोबीची भाजी बनवली आणि तुम्ही टिफिनसाठी नेता, झाकण उघडल्या कोबीची भाजीचा वास येतो, त्यामुळे खायची सुद्धा इच्छा राहत नाही। आता अजिबात झाकण न ठेवता हा कोबी आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तर बघा पाहू शकता मस्त मोकळा सुटला आपली कोबीची भाजी जी आहे ना ती झालेली आहे। मस्त डाळ घालून बनवलेली आहे, त्यामुळे चवीलासुद्धा जबरदस्त लागते। आणि मेन म्हणजे ना लाल मिरची बनवलेली आहे। तर बरेच आता तुम्ही करून पहा की जेव्हा हिरवी मिरची घालून आपण कोबीची भाजी बनवतो आणि लाल मिरचीची कोबीची भाजी
दोन्हीमध्ये चवीला खूप फरक जाणवतो. लाल मिरचीची कोबीची भाजी जी आहे ना ती छान आणि चटपटीत लागते आणि हिरव्या मिरचीतली भाजी जी आहे ना ती थोडीशी वेगळी लागते. तर हे बघा पाहू शकता मस्त आपली मोकळी सुसली कोबीची भाजी जी आहे ना झालेली आहे. करायला पण एकदम साधी सोपी आहे आणि चवीला सुद्धा मस्त लागते. तर गॅस करूया बंद. तर अशा खूप साऱ्या टिफिनसाठी किंवा कोबीची थालीपीठं बनवलेली आहे, कोबीचे पराठे किंवा हिरव्या मिरचीतली कोबीची भाजी याआधी आपण पाहिलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच, तुम्ही नक्की पहा. तर एकदम साधी सोपी आणि झटपट होणारी, अगदी पाहुणे तोंडाला पाणी सुटे इतकी छान कोबीची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा. असं झणझणीत आणि चमचमीत डाळ कोबीची भाजी, करायला सुद्धा साधी आणि सोपी आणि चवीला जबरदस्त अशी. अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही देखील प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला लगेच पाहायला भेटेल. आणि रेसिपीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.